एवढे वर्ष हे फक्त मित्राचं स्वप्न वाटायचं, पण आज ते स्वप्न पूर्ण होताना बघितल्यानंतर आनंदात शब्दच आठवत नाही. प्रयाग आणि मेदिनी एकमेकांवरचं प्रेम हे खरोखरीच मेड फॉर इच अदर संघ आहे. हे सांगायचं कारण म्हणजे की आजचा सकाळचाच लग्नाच्या वेळेचा प्रसंग आहे. तेव्हा दोघांनी एकमेकांबरोबर मला घातल्या तर पहिल्यांदा प्रयागच रडायला. हे ज्याला मेड फॉर इच अदर आपण म्हणतो तसं आहे. मलाही हे आम्हाला आत्ता अलीकडंच काही कळलं की त्यांचं असं आहे, पण त्यांनी ते निभावलं आजच्या काळातही. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला त्यांची वाटली की आजकाल आपण पाहतो प्रेम, पण आज 8वी पासून ते आता आज ते जवळपास 25-26 वर्षाचे दिसतो. त्यांनी एकमेकांना बाय हार्ट ज्याला आपण म्हणतो ना तसं एकमेकांना सांभाळले, एकमेकांच्या भावना समजून घेतल्या. हे दोघांचाही विचार जर केला, दोघांच्याही बाजूने विचार केला तर ही मेड फॉर इच अदर अशीच जोडी असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं. जे काही सगळे प्रसंग पाहिले लहानपणापासूनचाही प्रयाग हळवा आहे, त्याला योग्य अशी ती जोडीदार मिळाली याबद्दल मी देवाचे खरंच आभार. आम्ही प्रयाग आणि मेदिनीला शाळेपासून ओळखतो. त्यांचं रिलेशनशिप हे 8वी पासून किंवा 8.5वी पासून आपण म्हणू शकतो, सिन्स 2010 सप्टेंबर. आणि आमच्या शाळेतलं मोस्ट ॲडमायरेबल कपल अँड द वन हू केप्ट देअर प्रॉमिस टिल द एंड असं एक रिस्पेक्टेबल कपल, लॉयल कपल हे आमच्या शाळेतलं प्रयाग आणि मेदिनी. तो एक हे झालं. आणि आत्तापर्यंत आम्ही त्यांना 27 सप्टेंबरला त्यांची जी ॲनिव्हर्सरी होती तेव्हा विश करायचो. आता ती डेट 8 डिसेंबरला शिफ्ट झाली. थँक्यू. तुम्ही कधीपासून घेतला? 13 वर्ष, म्हणजे रिलेशनशिप मध्ये 13 वर्षांपासून आत्ताच झाले फेब्रुवारी. बट रिलेशनशिप 13 वर्षांपासून शाळेपासून. आणि कसं तुम्ही कसं अप्रोच केलं? ही स्टोरी ती ॲक्च्युली अशी थोडीशी फनी चाइल्ड स्टोरी आहे. आम्ही 8वीत एका क्लासमध्ये होतो, म्हणजे आम्ही ओळखतो आधीपासून, नर्सरीपासून आम्ही सेम शाळेत आहोत. तर आधी फक्त 3री ती एकदा माझ्या क्लासमध्ये होती आणि नंतर 8वीत होती. 3च वर्ष आम्ही एकत्र एका क्लासमध्ये होतो. पण 8वीत असताना आम्ही असे जस्ट फेसबुकवरती जस्ट फ्रेंड्स झालो होतो. तेव्हा फेसबुकमध्ये आलो. मग फेसबुकवरती आम्ही फ्रेंड्स झालो होतो आणि फेसबुकवरती आम्ही तर गेम खेळायचो सिटी विल नाव. तर सिटी विल खेळता खेळता असं ते त्याच्यामध्ये काही अशा गोष्टी होत्या की फ्रेंड्स असतील कनेक्टेड, त्यांच्याकडनं काही एनर्जीज घ्यायच्यामुळे आपल्या सिटीला काहीतरी असं ते सगळं गेम मधलं होतं. मग तिथून आमची अशी जस्ट काहीतरी गप्पा वगैरे चालू व्हायच्या. आणि ती सेम क्लासमध्ये होती. आणि मग काही दिवसांनी मला असं जाणवायला लागलं की माझं सारखं तिच्याकडे लक्ष झालं. म्हणजे क्लासमध्ये काही लेक्चर वगैरे चालू आहे, मग लेक्चर संपल्यावर मध्ये रिकामा वेळ असतो, तेव्हा एक प्रोफेसर गेला आणि दुसरा प्रोफेसर याच्यामध्ये वेळ असतो. तर तेव्हा शाळेत असताना ती अशी खूप, आता ती वाटते की शांत आहे, पण तेव्हा ती अशी खूप हे होती, खूप एन्थुसियास्टिक होती. म्हणजे आता सुद्धा आहे, पण तेव्हा ती वेगळ्या लेवलची एन्थुसियास्टिक होती. त्यामुळे ती क्लासमध्ये सुद्धा इकडून तिकडे जाताना अशा उड्या मारत वगैरे जाणार आणि सगळ्यांशी प्लेफुल वगैरे असायची अशी होती ती. तर माझं त्याच्याकडे सारखं लक्ष द्यायचं. आणि मग काही दिवसांनी असं मला वाटायला लागलं की मला काहीतरी वेगळं फिलिंग त्याच्यावर. सो आणि कोइन्सिडेंटली तिला सुद्धा मी आवडायचो. म्हणजे हे इट वॉज जस्ट लक. ऍक्च्युली तिने मला अप्रोच केलं होतं. आणि कारण मी तर तेव्हा खूप शाय होतो, मी अजूनही बऱ्यापैकी शाय, पण तेव्हा तर मी खूप शाय होतो. त्यामुळे मी असं शक्यतो मुलींशी बोलू पण शकत नव्हतो. तर त्यामुळे मला अशा काही फिलिंग्स नाही. आता मी बोलणं माझ्यासाठी तर खूप इम्पॉसिबलच होतं. पण फॉर्च्युनेटली तिनेच मला ॲक्च्युली प्रपोज केलं होतं 8वीमध्ये. तर तेव्हापासून आम्ही आणि
करायचा म्हणजे लग्नाची स्टेप घ्या हे तुम्ही कधी ठरवलं? त्यावेळेस कोणी प्रपोज केलं काही त्यावेळेस काही डिनर केलं? ऍक्च्युली लग्न करायचं लग्नाचा फर्स्ट टाइम विषय आला होता 9वीतच आला होता. म्हणजे तेव्हा तर आम्ही दोघे खूप लहान होतो, आम्हाला कळत पण नव्हतं तुम्ही म्हणते काय, म्हणजे मला कळत होतं, तिला कळत असेल तर तेव्हा नो आयडिया, पण मला तर काही कळत नव्हतं. पण समहाव मला एक फिलिंग होती की माझं झालं लग्न तर तिच्याशीच. तर तेव्हा सुद्धा मला तिनेच विचारलं होतं पहिल्यांदा की मॅरेज, आणि मी एकदम इन्स्टंटेनियसली असं हो म्हटलं, तुम्ही तर काही विचार पण नाही केला. सो फर्स्ट टाइम लग्नाचा रेफरन्स तेव्हा आला होता, आणि नंतर ओव्हर द इयर्स असं रिलेशनशिप डेव्हलप होत गेली. मग इट वॉज सॉर्ट ऑफ अ गिव्हन स्टेटमेंट की आमचं लग्न होणार आहे. मग 10वी नंतर तिची 11वी 12वी झाली. 12वी नंतर ती मुंबईला शिफ्ट होणार होती BSc करायला. तर मग तेव्हा आमचं ठरलं की आपण घरी सांगूया की असं आहे की आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये आहोत. तर तेव्हा मी तिच्या बाबांना भेटलो होतो. मी तेव्हा किती डिप्लोमा सेकंड इयरला होतो आणि तिची जस्ट 12वी झाली होती. तेव्हा माझी खूप फाटली होती. आणि ॲक्च्युली तिने मला सांगितलं की बाबांना भेट वगैरे. तर तेव्हा मी खूप घाबरलो होतो, त्यामुळे मी 1-2 वेळा हेजिटेट पण केलं. पण इव्हेंच्युअली भेटलो मी त्यांना, आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा तिचे बाबाच माझ्याशी बोलत होते. मी फक्त हो नाही बोलले, एक शब्द बोलत होतो, कारण मी फर्स्ट टाइमच त्यांना बघितलं होतं इन पर्सन, आणि ऑब्व्हियसली मी खूप घाबरलेलो होतो. तर फॉर्च्युनेटली त्यांना सुद्धा मी चांगला वाटलं. मग तेव्हा तिच्या घरी कळलं, मग नंतर माझ्या घरी पण कळलं. मग ते सॉर्ट ऑफ ऑफिशियल झालं, तर दोघांच्या घरी माहिती. आणि मग काही 8-1 वर्ष झाले होते आमच्या रिलेशनशिपला. मग तेव्हा आम्ही बोलायचो की लग्न कधी करायचं वगैरे, कुठल्या वर्षी करायचं, कारण आम्ही दोघं सेम वयाचे आहोत. तर तेव्हा आमची ती चर्चा वगैरे व्हायची की लग्न कधी करायचं, कसं करायचं. आणि मग आता मागच्याच वर्षी आम्ही दोघांनी एकमेकांना प्रपोज केलं ऑफिशियली लग्नासाठी, की असंच बाहेर जाऊन भेट होतो. तिने मला प्रपोज केलं, मी पण तिला प्रपोज केलं. आणि मग ती म्हणली की तिनेच केलं, काय ती म्हणली की तिनेच केलं, तू नाही केलं? पहिले तिनेच घेतली बरं. हा, पहिले तिने केलं, आणि मग नंतर 1 महिन्याने मी केलं. 2 डिनर. हा, 2 जण. एक डिनर होती, मी जे केलं ते डिनर होतं, आणि तिने जे केलं ते असं इव्हनिंग टाइम मध्ये होतं. पण त्यानंतर आम्ही गेलो डिनरला. ठीक आहे, 13 वर्ष. हा, मग त्याच्यानंतर मग घरी जाऊन भेटणं वगैरे, मग डेट्स वगैरे कधी शक्य वगैरे. दादाचं पण लग्न व्हायचं होतं. काही असं दोघांच्या पैकी कुठल्या घरामध्ये अपोज वगैरे असं नाही, कधीच नाही. फॉर्च्युनेटली तसा कधीच नाही झाला. कारण माहित नाही, म्हणजे असं कधी की कोणी नाही म्हटलं नाही का, तिच्या घरचे पण तसे ओपन माइंडेड आहेत, घरचे पण तसे फ्री आहेत. तर त्यामुळे त्यांचं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही तुमच्या करिअरवर लक्ष द्या, तुमच्या एज्युकेशनवर लक्ष द्या, बाकी आमचा काही प्रॉब्लेम. लग्नाची गोष्ट आपण जेव्हा वेळेत जाऊन तसं झालंच होतं इनिशियली जेव्हा मी फर्स्ट टाइम मध्ये सांगितलं. तर त्यामुळे असं काही अपोज वगैरे किंवा कुठून काही प्रॉब्लेम असं कधी झालं नाही. आता म्हणजे कालपर्यंत किंवा आजपर्यंत ज्या ज्या विधी झाल्या त्यामध्ये काही डिफरन्स म्हणजे आता ऍक्च्युली मला अजूनही खरं वाटतं की माझं लग्न झालं. पण जनरली मी माझे इमोशन्स खूप चांगल्या कंट्रोल करू शकतो. जनरली मी कधी रडत वगैरे नाही. पण कधी मला कधी करताना बघितलं असेल असं मला वाटत नाही. लहानपणी कधी ते ठीक आहे, पण असं जनरल सिच्युएशन्समध्ये शक्यतो मी रडत नाही. पण आज मला बिलकुल कंट्रोल नाही झालं, आणि ते सगळं असं एकदम इमोशन्स ओव्हरलोड झालं. ते एकदा मी रेकॉर्ड झालं, पण ते एकदम अनरिअल फिलिंग होती. म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत मी काय वाटत होतं. सो ते सगळं एकदम भरून आलं. प्रिय बालकांनो, तुम्ही सगळेजण अत्यंत सुंदर आहात. माझं असं म्हणणं आहे की प्रयागच्या मोठ्या भावाने
आणि त्याच्या बायकोने जो संसार 6 महिने करून दाखवला तो अत्यंत अप्रतिम होता. त्याच्यामुळे माझे सासू सासरे म्हणजेच मनाचे सासू सासरे अत्यंत खुश झाले. पण तोच त्याच प्रकारचा संसार किंवा त्याच्यापेक्षाही सुंदर संसार आपल्या सासू सासऱ्यांना तुम्ही करून दाखवा, त्याच्यामुळे त्यांचं जीवन सुंदर होईल. तसेच प्रयागच्या लहान मोठ्या भावाचे आणि प्रयागच्या मोठ्या भावाच्या बायकोचे जर मिळून मिसळून तुम्ही जीवन जगलात तर फार मजा येईल. प्रयागचं लग्न मुळात प्रयाग माझा दीर कमी आणि मित्र जास्त आहे. तर आम्हाला असं वाटतंय की आता अजून एक मैत्रीण आमच्या ग्रुपमध्ये ऍड झाली आहे. तर खूप भारी वाटतंय आणि मी माझं लग्न जेवढं एन्जॉय करताना आलं तेवढं प्रयागचं लग्न एन्जॉय केलंय. तर त्यासाठी प्रयागला मोठं थँक्यू आमच्याकडून. खूप हाऊस केली आम्ही, म्हणजे जे फोटोज काढायचे राहून गेले होते किंवा डान्स वगैरे माझ्या स्वतःच्या लग्नात थोडाफार झाला होता, पण आता खूप मस्ती केली आहे. तर भारी वाटतंय आणि ऑल द बेस्ट प्रयागमध्ये. स्कूलमध्ये फिजिकल एज्युकेशनचा जो सेशन राहायचा तर त्याच्यामध्ये प्रयाग आणि मेदिनी सेम गोल पोस्ट मध्ये कीपिंग करायची. प्रयाग गोल पोस्टवर त्या मागे थांबायचा आणि मेदिनी येऊन ते दोघं तिथे गप्पा मारायचे आणि जेव्हा बॉल पोस्ट जवळायचं तेव्हाच पिऊ करत यायचा गोल पोस्टवर कीपिंग करायचा तिथे गप्पा मारत बसायचे. बॉल कमी गेम चालू राहायचं, गप्पा मारत गेम सुरू आणि कीपर वाजून गप्पा मारत. जवळजवळ 6 वर्ष झाले ओळखते आणि तेव्हाच कळलं होतं की पियूला गर्लफ्रेंड 10-12 वर्षासाठी ऑलरेडी. आणि क्युरियोसिटी अशी होती की दरवेळेस प्रयाग फक्त फोनमध्ये असायचा. आम्ही कुठेही गेलो, काहीही असलो, बाहेर गेलो, फिरायला गेलो. सो आता वेलकम टू द फॅमिली मेदिनी. आणि आता क्युरियोसिटी संपेल आणि ऍडव्हेंचर बिगिन्स. सो ऑल द बेस्ट आणि आपण एकत्र आता सगळे मजा करूयात. थँक्यू. 8वी पासून जेव्हा त्यांचं रिलेशनशिप सुरू झालं तेव्हापासून आम्ही त्यांचे लव्ह लेटर्स काही नोट्स वगैरे पास करायचो. बरं फक्त पास नाही करायचो आम्ही, ते वाचायचो पण म्हणून बस. सो तुमची लव्ह स्टोरी कशी चालू आणि काय कधीपासून? आमची लव्ह स्टोरी 8वी पासून चालू झाली. आम्ही शाळेत एकाच वर्गात होतो आणि सेम फ्रेंड ग्रुप असल्यामुळे मी भेटलो, एकमेकांना आवडायला लागलो आणि then it just grew into what it has bloomed into right now, and I hope and I wish that it continues throughout. Why life? Why not beyond? ते की वर्गात असताना तुम्ही चिठ्ठ्या वगैरे पास वगैरे ते हो, त्याच्याच मित्रांनी खूप मदत केली आहे. माझ्या वडिलांनी खूप मदत केली आहे. अथर्व वगैरे जे आहे त्यांच्या. सो प्रपोज पहिलं कोणी केलं? मी केलं. हाऊ? Like there have been 2 proposals. So एक was just school मधलं जे proposal होतं ते तर बेसिक होतं. It wasn't that great. But लग्नासाठी मी त्याला प्रपोज केलं होतं. That was a proper proposal. Surprise proposal होतं माझ्यासाठी. लेक साईडला प्रपोज केलं होतं. बरं, कुठे? नाशिकमध्येच ते बॅकवॉटर्सला. त्याचा पण व्हिडिओ आहे. ओके. आणि म्हणजे ते कधी केलं? झाले त्याला तर 2 वर्ष. ओके, 2 वर्ष. आणि बाकी हे सगळे फनी किस्से तुमच्या दोघांना जो एकदम फनी आहे तुला आठवतो? चाइल्ड the thing that I like most about him is मला काहीही झालं, मला वाईट वाटलं, मला चांगलं वाटलं, काही नाहीही वाटलं तरी he is the first person that I want to go and share that emotion. And that is, I think that is what made me feel like going to marry him and being with him for the rest of my life. मी कितीही वाईट मला असेल फक्त त्याचा चेहरा बघून मला it just changes my whole mood and it's been evident by people also. मला लोकांनी पण सांगितलं त्याचा चेहरा बघितल्यावर त्याचा चेहरा असतो आणि ते असं मला आतून खूप पीसफुल वाटतं ना विथ हिम. आणि तो
ज्या प्रकारे माझी काळजी घेतो, माझ्या घरच्यांची काळजी घेतो, आय थिंक आय मेक द राईट डिसिजन. काल किंवा आजच्या दुपारपर्यंत विधी हो आणि त्याच्यानंतर काय काय डिफरन्स आता सध्या तर त्याचं मॅनेजमेंट होतं वॉट एव्हर इज देअर. ते हळूहळू असं मला फील व्हायला लागलं. आता तर खूप ओव्हरबर्डन झालेलं आहे विथ इमोशन्स बिकॉज डिपार्चरचं पण ते दुःख आहे, त्याच्यासोबत त्याच्याबरोबर राहायचं सुख पण आहे. इट्स अ मिक्स्ड फीलिंग. श्री स्वामी समर्थ. आज प्रयागचं लग्न म्हणजे खरं वाटत नाही प्रयागचं लग्न झालं कारण त्याचं बालपण इतक्या फास्ट गेलं की मुलगा कधी लहानाचा मोठा झाला आणि आज तो म्हणजे आणि तो कधी कामाला लागला, तो कधी त्याचा आज लग्न झालं म्हणजे खरंच खरं वाटत नाहीये. आणि शांत आणि संयमी स्वभावाचं प्रेम आणि मला आज लग्न जरी केलं हे सांगितलं की आयुष्यामध्ये असंच शांत संयमी राहून संसार संभाळ हे सगळे छान राहून माझं बेस्ट बस बाकी काय. प्रयाग आणि मैत्रिणीचं जेव्हा मला समजलं की त्याच्यामध्ये रिलेशन आहे, हे जेव्हा समजलं तेव्हा मी खूप शॉक झाले होते कारण माहिती नव्हतं. आणि पहिल्यांदा जे कळलं तिच्या बाबांकडनं समजलं. नंतर मैत्रिणीची प्रत्यक्ष भेट झाली ती बरोबर आहे म्हणतात तसं स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे आपल्या घरावर. तिथे भेट झाली मैत्रिणीची पहिली, तेव्हा आम्ही तिला पहिल्यांदा बघितलं. आणि आधी जरी बघितलं असेल तरी एवढं लक्षात. पण आता मला एक अजून एक मुलगी माझ्या घरात आली याची जाणीव परत दुसऱ्यांदा झाली. जूनमध्ये एक मोठी मुलगी आली, आता एक छोटी मुलगी. त्यामुळे सोनपेक्षा मुलगी आहे तेच मी बघते. आणि ते नातं आमचं असंच कायम राहावं ही माझी खूप मनापासूनची इच्छा. आणि प्रयागविषयी काय बोलायचं, अत्यंत शांत, समजूतदार आणि एकदम सिन्सिअर होते. त्यामुळे त्या सिन्सिअरली नातं पण तो निभावेल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि मेदिनी तर वेल एज्युकेटेड आहे, दीपाली पण आणि मेदिनी पण. त्यामुळे आमच्या घराला मध्ये या दोघी एवढं वेल एज्युकेटेड मुली मिळाल्यात, माझ्याकडे आले, याचं मला खूप 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 अभिमान आहे. बस एवढंच. मेदिनी, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर बिग डे. आयुष्याचा खूप मोठा टप्पा तुम्ही पार केला आहात आज. अँड तुमच्या आयुष्यात 8 डिसेंबर हा खूप मोठा दिवस आहे. सो सुखी राहा अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ. अँड कधी काही वाटलं तर मी आहे, दीपाली आहे आणि ऑफकोर्स आईवर आयुष्यभर असते. तर कॉंग्रॅच्युलेशन्स. फायनली आज तो दिवस आला म्हणजे तुम्ही आतुरतेने वाट बघत होता. आणि आयुष्यात सुखी राहा आणि सक्सेस खूप मिळवा. काही लागलं आयुष्यात तर मी आहे, दीपाली आणि आई बाबा पण तुमच्या पाठीशी आहे. की आज माझ्या नजरेसमोर माझं इतकं आयुष्य झाल्यावर 5 नातवंडांची लग्न, नातवंड पुतवंड सगळी मला व्यवस्थित पाहत आली. धन्य वाटलं. पुढचं वर्ष कधी येते किंवा त्या वेळेपर्यंत आपण असो का नसो याची काही खात्री नाही, ते सुद्धा सगळं मंगल घडत गेलं याचा आनंद आहे. प्रयाग आणि मेदिनीचं लग्न खूप छान झालं. डेस्टिनेशन वेडिंग खूप छान झालं, खूप आवडलं, खूप मज्जा आली सगळ्यांना आम्हाला. मेदिनी आणि प्रयागला कॉंग्रॅच्युलेशन्स. प्रयाग आणि मेदिनी कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू. गॉड ब्लेस यू. आता दोघेही माझ्याकडे राहायला या आणि मेदिनीमुळे मला एक मस्त शॉपिंग पार्टनर मिळाली. थँक्यू. ओके, वेलकम. मेदिनी आणि प्रयाग यांचं काय म्हणाल अफेअरच म्हणा साधारण एक 8 वर्षापूर्वी कळलेलं. म्हणजे शाळेपासून ते एकत्र आहेत असं. आणि फायनली पिऊने आम्हाला भेटवलं मेदिनीला की कोण आहे मेदिनी काय. तर आम्ही एका कॅफेमध्ये भेटलो आणि कॅफेमध्ये भेटल्यावर आम्ही ऑर्डर वगैरे करत होतो. पण त्या दोघांचं इतकं जास्त प्रेम आहे एकमेकांवर की म्हणजे ते जग विसरून गेलेले आपल्या आजूबाजूला काय चाललंय काय. तर खूप छान वाटलं मला ते. आणि आज फायनली ते ऑफिशियली लग्न झालं त्यांचं. तर
छान गोष्ट आहे की एवढी जुनी मैत्री शाळेपासूनच प्रेम ते खरंच लग्नात होतं. तर